शांती. आज आहे 26/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, टीचर विदेही आहेत, त्यामुळे आठवण करण्याची मेहनत करायची आहे. आठवण करता करता जेव्हा परीक्षा पूर्ण होईल तेव्हाच घरी निघून जाणार. प्रश्न आहे, मुलांना आठवणीमध्ये राहण्यासाठी मेहनत करायची आहे, अशा कोणत्या एका भ्रमामध्ये कधीही राहायचे नाही आहे? उत्तर आहे, आत्म्याचा साक्षात्कार झाला, तेजस्वी प्रकाश दिसला, याने तर काहीच फायदा होणार नाही. असे नाही की साक्षात्कार घडल्याने किंवा बाबांची दृष्टी पडल्याने कोणती पापे भस्म होतील किंवा मुक्ती मिळेल, असे नाही. याने तर अजूनच भ्रमामध्ये राहाल. आठवण करण्याची मेहनत करा, मेहनतीनेच कर्मातीत अवस्था होईल. असे नाही बाबा दृष्टी देतील आणि तुम्ही पावन बनाल. मेहनत करायची आहे. ओम शांती. रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत, शिकवत आहेत, योग शिकवतात. योग काही मोठी गोष्ट आहे. जसे मुले शिकतात तेव्हा योग जरूर टीचरसोबत लागलेला असतो की आम्हाला अमके टीचर शिकवतात आप समान बनविण्यासाठी. एम ऑब्जेक्ट तर असतेच. समजतात की आपण विशिष्ट वर्गामध्ये शिकत आहोत. त्यामध्ये टीचरला सांगावे लागत नाही की माझ्यासोबत योग लावा. शिकविणाऱ्यासोबत आपोआपच योग लागून राहतो. पूर्ण दिवसभर तर शिकवत नाहीत, ते जन्मजन्मांतर शिकतच तर आले आहेत. प्रॅक्टिस अर्थात सराव होऊन जातो. इथे तर तुमचा एकदम नवीन सराव आहे. हे काही देहधारी टीचर नाही आहेत, हे आहेत विदेही टीचर, जे दर 5000 वर्षांनंतर तुम्हाला भेटतात. आपणच सांगतात की मी काही तुमचा देहधारी टीचर नाही आहे, त्यामुळे आठवण टिकत नाही. स्वतःला आत्मा समजावे लागेल की आम्हाला परमपिता परमात्मा टीचर शिकवत आहेत. टीचरची आठवण जरूर करायची आहे. जोपर्यंत परीक्षा पास होत नाही, आठवण करता करता परीक्षा पास होणार आणि मग घरी निघून जाणार. परीक्षा पूर्ण होताच ड्रामा संपतो. मग तुम्हा मुलांना माहिती आहे की आमच्या आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे 84 जन्मांचा, जो आम्हाला बजावयाचा आहे. हे देखील आता ठाऊक आहे. शेवटी तिकडे अर्थात सतयुगामध्ये हे स्मृतीमध्ये राहणार नाही. तुम्हाला हे सारे ज्ञान इथे मिळत आहे. टीचरच बसून संपूर्ण ज्ञान मुलांना समजावून सांगत आहेत, जे आत्मसात करत राहायचे आहे आणि आठवणीमध्ये देखील जरूर राहायचे आहे. वारंवार बाबा म्हणतात, मन मना भव. मन मना भवचा अर्थ देखील आहे. मुलांना समजते, शब्द बरोबर आहे. बाबा स्वतः म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. यासाठी वेळ तर लागतो. आपले निरीक्षण करायचे आहे. जसे त्या अभ्यासक्रमामध्ये इतर विषय असतात, इतिहास, गणित, सायन्स इत्यादी. स्टुडंट समजतात, आपण कितपत पास होणार. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही इतक्या इतक्या मार्कांनी पास होणार. स्वतःला पाहिले पाहिजे की मी बाबांना विसरून तर जात नाही ना. बरेच जण लिहितात की बाबा माया वारंवार आठवण विसरायला लावते. मायेची अनेक वादळे येतात, विकल्प येतात. न समजल्यामुळे लिहितात, बाबा यामुळे पाप तर लागणार नाही ना. कसले कसले संकल्प विकल्प येतात. पाहिल्यावर असे वाटते की हे आपण करावे, यामुळे पाप तर लागणार नाही ना. बाबा म्हणतात, नाही, पाप तेव्हा होणार जेव्हा कर्मेंद्रियांद्वारे विकर्म कराल. बाबा सतत समजावून सांगत राहतात. मुलांना ज्ञान तर आहे. हे सुद्धा जाणतात की विष्णू आणि श्रीकृष्णाला स्वदर्शन चक्र का दाखवले आहे. असे दाखवतात, अकासूर बकासुराला मारले. आता मारण्याची तर गोष्टच नाही. ही तर आपली
पापे भस्म होण्याची गोष्ट आहे. शिवबाबांना देखील म्हणाल ना, स्वदर्शन चक्रधारी. त्यांना संपूर्ण चक्राचे ज्ञान आहे. आत्म्याला बाबांकडून ज्ञान मिळाले आहे. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते, स्वदर्शन चक्र धारण करून आपल्या पापांना भस्म करायचे आहे. ज्ञान धारण करून बाबांची आठवण करा. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतात. प्रत्येकाला स्वतःसाठी मेहनत करावी लागते. असे नाही की बाबा बसून दृष्टी देतील आणि मग त्यांची पापे भस्म होतील. बाबा बसून हा धंदा करत नाहीत. तसे तर सर्वांना पाहणारच. पाहिल्याने किंवा ज्ञान दिल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. बाबा तर मार्ग सांगतात की असे असे करा तर विकर्म विनाश होतील. श्रीमत देतात. अच्छा, समजा बाबा येतात, आत्मा समजून पाहतात, तर असे नाही की यामुळे आमची पापे भस्म होतील. नाही, पापे तर भस्म होतात आपण परिश्रम केल्याने. असे बसून बाबा करतील तर हा एक धंदा होऊन जाईल. बाबा समजावून सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पित्याची आठवण करा. बाबा आहेतच श्रीमत देणारे. आपल्याला मेहनत करायची आहे. पुष्कळ जण समजतात अमक्या साधू संन्याशाची दृष्टीच पुरेशी आहे. परंतु कृपा आशीर्वाद घेता घेता पतनच होत आले आहे. ते काय कृपा करणार? ते तर आपल्या ब्रह्म महतत्वाचीच आठवण करतील. बाबा तर स्पष्ट रस्ता सांगतात की असे असे करा. गातात देखील, न अंगे आए न अंगे जाना है. हे गायन देखील याच वेळचे आहे. बाबांची ही वर्षन्स अर्थात महावाक्ये मग भक्तीमध्ये कामी येतात. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबा तर श्रीमत देतात. हा देखील ड्रामामध्ये त्यांचा पार्ट आहे. यालाच मदत म्हणा. ड्रामा अनुसार श्रीमताचे गायन आहे. बाबांना मत द्यायचे आहे. म्हणतात स्वतःला आत्मा समजा. असे नाही मदत करून कर्मातीत अवस्थेमध्ये घेऊन जातील. नाही, वेळ लागतो. पुष्कळ मेहनत करावी लागते. स्वतःला आत्मा समजण्याचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे. वास्तविक मातांना पुष्कळ वेळ मिळतो. पुरुषांना तर धंद्याची काळजी असते. तुम्हा मुलांना बाबांची आठवण करता करता लॉटरी घ्यायची आहे, ज्यामुळे पूर्णपणे कट अर्थात गंज निघून जाईल. जाणवते अमके खूप चांगले पुरुषार्थी आहेत. चार्ट ठेवतात. जसे भक्तीमध्ये 2-3 तास सुद्धा बसतात. वानप्रस्थी गुरु इत्यादी खूप करतात. परंतु त्यांची देखील इतकी आठवण करत नाहीत जितकी देवतांची आठवण करतात. वास्तविक देवतांची आठवण करायची नसते आणि ना देवता कधी असे शिकवत. तुम्हा मुलांसाठी काही नवीन गोष्ट नाहीये आणि ना काही लाखो वर्षांची गोष्ट आहे. बाबा तर तेव्हाच येतात जेव्हा स्थापना आणि विनाशाचे कार्य होणार असते. मुले जाणतात हा विनाश तर कल्पकल्प होतोच. कल्पापूर्वी देखील झाला होता. तुम्ही लिहिता देखील की 5000 वर्षांपूर्वी देखील हे झाले होते. बाबा तुम्हाला त्यांच्या अर्थात शिवबाबांच्या प्राप्तीसाठी जो मार्ग दाखवतात, ही काही नवीन गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात मी कल्प कल्प येऊन मार्ग दाखवतो. तुम्हा मुलांना हे ठाऊक आहे की ही आपल्या राज्याची स्थापना होत आहे. ज्या देवतांची पूजा करतात त्यांचे पुन्हा राज्य स्थापन होत आहे. 5000 वर्षांचे चक्र आहे जे फिरतच राहते. मनुष्य वायरे अर्थात गोंधळून जातात. सर्वजण मायेच्या मतावर चालत आहेत. रावणाला का जाळतात? काहीच अर्थ जाणत नाहीत. तुमचे नावच आहे स्वदर्शन चक्रधारी. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. जे बाबांमध्ये ज्ञान आहे ते सर्व आत्म्याला दिले आहे. जेव्हा ड्रामाचे चक्र पूर्ण होते तेव्हाच बाबा येऊन ज्ञान देतात.
बाबाच येऊन हे कर्म शिकवतात आणि मग वाम मार्गामध्ये गेल्यामुळेच ही रात्र सुरू होते. मग आपण खाली उतरतच येतो, अर्थात पतनच होत जाते. सुख कमी कमी होत जाते. तुमच्या बुद्धीमध्ये जसेच्या तसे संपूर्ण चक्र आहे, जसे बाबांच्या बुद्धीमध्ये आहे. बाकी तुम्हाला पावन बनण्यासाठी मेहनत करावी लागते. बोलावत देखील याचकरिता आहेत की बाबा आम्हा पतितांना येऊन पावन बनवा. तर मग ज्ञान देखील पाहिजे. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. बाबा येतात मुलांना राजयोग शिकविण्यासाठी. दुसऱ्या कोणाला शिकवता देखील येणार नाही. पतित पावन बाबांना बोलावतात, बाबा येऊन आम्हाला पावन बनवा. आता तुम्ही पुण्य आत्मा बनत आहात. जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे. किती गूढ गोष्टी आहेत. मनुष्य ना आत्म्याला ना परमात्म्याला जाणत आहेत. आत्मा जी आहे, जशी आहे, जसा तिचा पार्ट आहे, ते देखील बाबाच सांगतात. आश्चर्य आहे, इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये काय काय पार्ट भरलेला आहे. ऐकूनच रोमांच उभे राहतात. कोणाला आत्म्याचा साक्षात्कार होतो. आत्म्यांची झिलमिल अर्थात तेजस्वी पुंजका दिसतो. परंतु त्याने फायदा तरी काय? इथे तर योग लावायचा आहे. मनुष्य समजतात की साक्षात्कार झाला, मुक्ती मिळाली, पापे भस्म झाली. हे तर आणखीनच धोक्यामध्ये राहतात. बाबा तर प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात. म्हणतात तुम्हाला गूढ गोष्टी ऐकवतो. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्राचे ज्ञान आहे. बस बाबांची चक्राची आठवण करायची आहे. टीचरची सुद्धा आठवण करायची आहे. ज्ञानाला देखील लक्षात ठेवायचे आहे. आठवण करत करत ड्रामा अनुसार कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल. जसे न अंगे येतो तसेच जायचे आहे. तुम्ही दैवी संस्कार घेऊन जाता. तिथे अर्थात सतयुगामध्ये ज्ञान नाही. याला म्हटले जाते सहज योग. योग शब्दानेच मनुष्य गोंधळून जातात. ते आहेत हठयोगी. सहज योग तर बाबाच शिकवतात. सुरुवातीला ऐकत होते. गीतेच्या भगवंताने सहज योग शिकवला होता. परंतु त्यांना जाणत नाहीत. 100% गैरसमज निर्माण केला आहे, ज्यामुळे मनुष्य पतित झाले आहेत. अनेक मते आहेत. जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात त्यांच्यासाठीच हे गीता शास्त्र आहे. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले. पहिला तुमचा पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता अपवित्र झाला आहे. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. बाबा तर एव्हर प्युअर अर्थात सदा पावन आहेत. ते येतातच श्रीमत देण्यासाठी. बाबा म्हणतात या समयी सर्व तमोप्रधान बनले आहेत. आधी सतोप्रधान होते. जसे आपण देखील आधी सतोप्रधान होतो, मग तमोप्रधान बनलो. जे कोणी येतात पोप, पाद्री इत्यादी पहिले सतोप्रधान असतात. मग वृद्धी होता होता संपूर्ण झाड तमोप्रधान होते. आता तर अगदीच जडजडीभूत अवस्थेमध्ये आहे. तुम्ही मुले समजता आम्हीच सतोप्रधान होतो, मग नंबरवार तमोप्रधान बनलो. पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. नंबरवारच बनत जाणार. ड्रामा अनुसार विस्तार तर खूप आहे. जसे बीज आहे त्याला माहिती आहे झाड कसे निघते. या मनुष्य सृष्टी झाडाचे रहस्य बाबा सांगतात. माळी देखील तेच आहेत. जाणतात आपला बगीचा किती सुंदर होता. बाबांना तर नॉलेज आहे ना. किती फर्स्ट क्लास ईश्वरीय बगीचा होता. आता तर सैतानाचा बगीचा आहे. सैतान म्हटले जाते रावण राज्याला. जिकडे तिकडे मारामारी चालू आहे. आता जे अणुबॉम्ब राहिले होते ते देखील तयार करून रेडी आहेत. सर्वांना माहीत आहे या काही ठेवून देण्याच्या गोष्टी नाही आहेत. यामुळे विनाश जरूर होणार आहे.
जर विनाश झाला नाही तर सतयुग कसे येणार हे तर एकदम स्पष्ट आहे. भले दाखवतात महाभारत लढाई लागली, 5 पांडव वाचले, ते सुद्धा वितळून मेले, परंतु परिणाम तर काहीच नाही. हा देखील ड्रामा बनलेला आहे जो बाबा बसून समजावून सांगत आहेत. भारतालाच लुटले, आता पुन्हा परत देत आहेत, शेवटपर्यंत देत राहतील हे देखील तुम्ही जाणता. विनाशामध्ये सर्व काही नष्ट होणार. जेव्हा आमचे राज्य होते तेव्हा दुसरे कोणाचेच राज्य नव्हते. हिस्ट्री मस्ट रिपीट, अर्थात इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. भारत पुन्हा स्वर्ग बनेल, लक्ष्मीनारायणाचे राज्य असेल, तिथे दुसऱ्या कुठल्याही खंडाचे नाव देखील नसते. आता आहे कलियुगाचा अंत, मग या लक्ष्मीनारायणाचे राज्य येईल. आम्ही पुन्हा हे अर्थात देवता बनत आहोत. बाबा म्हणतात, मी आलो आहे राजयोग शिकवण्यासाठी. कल्पकल्प अनेक वेळेला तुम्ही मालक बनले आहात. यांची संपूर्ण विश्वामध्ये राजधानी होती. अतिशय हुशार होते. तिथे त्यांना वजीर अर्थात मंत्री इत्यादींकडून सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. हा ड्रामा बनलेला आहे, पुन्हा रिपीट होणार. कृष्णाच्या मंदिराला म्हणतात सुखधाम. शिवबाबा येऊन सुखधाम स्थापन करतात. ते स्वतः म्हणतात, क्राइस्टच्या 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. सुरुवातीला फक्त एकच धर्म होता, नंतर मग इतर धर्म आले. मुलांना आश्चर्य वाटले पाहिजे, बाबा आम्हाला कशी बादशाही देतात. बाबा येऊन भक्तीचे फळ देतात. किती सोपे आहे, परंतु समजणार त्यांनाच ज्यांना कल्पापूर्वी समजले होते, नंबरवार पुरुषार्थानुसार. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, स्वदर्शन चक्राला धारण करून आपल्या पापांना भस्म करायचे आहे, सांभाळायचे आहे. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही पापकर्म होऊ नये. कर्मातीत बनण्यासाठी स्वतः मेहनत करा. दुसरा पॉइंट आहे, साक्षात्काराची इच्छा ठेवायची नाही. साक्षात्कार झाल्याने मुक्ती मिळत नसते. पापे सुद्धा भस्म होत नाहीत. साक्षात्कारामध्ये फायदा नाही आहे. गंज निघेल बाबा आणि ज्ञानाची आठवण केल्याने. आजचे वरदान आहे, चेहऱ्याद्वारे सर्व श्रेष्ठ प्राप्तींचा अनुभव करविणारे सर्व प्राप्ती संपन्न भव. चेहऱ्याद्वारे सर्वश्रेष्ठ प्राप्तींचा अनुभव करविणारे सर्व प्राप्ती संपन्न भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगावर आम्हा ब्राह्मण आत्म्यांना वरदान आहे, सर्व प्राप्ती संपन्न भव. अशा वरदानी आत्म्याला मेहनत करावी लागत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील चमक दर्शविते की यांना काही मिळाले आहे. हे प्राप्ती स्वरूप आत्मे आहेत. काही मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून लोक म्हणतात की ध्येय खूप मोठे, यांनी खूप मोठा त्याग केला आहे. त्याग दिसतो, परंतु भाग्य नाही. जेव्हा सर्व प्राप्तींच्या नशेमध्ये अर्थात खुशीमध्ये राहून आपले भाग्य दाखवाल तर आकर्षित होऊन सहजच येतील. स्लोगन आहे, जिथे उमंग उत्साह आणि एकमताचे संघटन आहे तिथे सफलता सामावलेली आहे. जिथे उमंग उत्साह आणि एकमताचे संघटन आहे तिथे सफलता सामावलेली आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.